आता आपण जाणून घेणार आहोत पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक वाढल्याने दर घसरलेत। कांद्याला प्रति किलोला 4 ते 7 रुपये किलो इतका भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी हवालदिल झालेत। ही स्थिती महिनाभर अशीच राहणार असल्याचा अंदाज आहे। नवी मुंबईतल्या वाशी एपीएमसी मार्केटमध्ये हापूसच्या 7,500 पेट्या दाखल झाल्यात। एप्रिल मध्यानंतर सुरू होणारी हापूसची आवक यंदा मार्च पासून झालेली आहे। दरम्यान होळीनंतर हापूस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे। धुळे शहरातील तापमानाचा पारा 36 अंशांवर पोहोचला। गेल्या आठवड्याभरात धुळ्याचं तापमान 5 अंशांनी वाढलं असून येत्या काही दिवसात तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात फेब्रुवारी महिन्यातील तापमानाने 122 वर्षांचा विक्रम मोडीत काढला। फेब्रुवारी सरासरी तापमान 29.5 अंश सेल्सिअस राहिलं। महागाईने आधीच सामान्यांचं कंबरडं मोडलेलं असताना आता औषधांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। कोरोना महासाथीच्या काळापासून ते आतापर्यंत काही औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात 100% वाढ झाली। सोन्याच्या दरात 3,000 तर चांदीच्या दरात 8,000 रुपयांची घसरण झाली। आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे वाढलेल्या सोन्याच्या दरात 1 ते 27 फेब्रुवारीपर्यंत 3,000 रुपयांची घसरण झाल्याचं बघायला मिळतं। त्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर रेल नीरचा मोठा तुटवडा जाणवू लागलाय। प्लॅटफॉर्मवरील स्टॉल्सवर रेल नीरच्या जागी दुसऱ्या कंपन्यांचं बाटलीबंद पाणी खुलेआम विकलं जात आहे। एसटी कर्मचाऱ्यांचे पगार 7 तारखेला देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याला 5 तारखेला 320 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला देण्यात येणार आहे। एसटी महामंडळाने इंधनावरील होणारा वाढीव खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला। टप्प्यात 150 बस ज्या आहेत त्या खरेदी करण्यात येणार असून त्यापैकी 50 बस मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर धावणार आहेत। मुंबईतील 100 कोटींच्या कथित कोविड घोटाळा प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली। राजू साळुंखे आणि सुनील कदम हे दोन्ही आरोपी लाईफलाईन रुग्णालय मॅनेजमेंटशी संबंधित असून त्यांच्यावर कागदपत्रांची फेरफार करून कंत्राट घेतल्याचा आरोप करण्यात आला। राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या 25% आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होते। अर्ज भरताना जास्तीत जास्त 10 शाळांची निवड करता येणार आहे। आजपासून ग्राहकांना एटीएम मधून 2000च्या नोटा मिळणार नाहीत। 2021 आणि 2022 वर्षी 2000 नोटांची छपाई झाली नसल्यानं चलनातून या नोटा गायब झाल्या। आजपासून बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत। आरबीआयने एमसीएलआर दर वाढवल्यानं कर्जाच्या हप्त्यात वाढ होईल। सतत मोबाईल गेम खेळणाऱ्यांच्या हाताचा अंगठा कायमचा वाकडा होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली। भारतातली मुलं आठवड्यात जर बघितलं तर सरासरी 8 तास मोबाईल गेम खेळत असल्याची माहिती इंडिया मोबाईल ऑफ गेमिंग या संस्थेनं दिली आहे। नवी मुंबईच्या सीवूड परिसरातील न्यूरोजन हॉस्पिटलवर पालिकेच्या पथकाने धडक कारवाई केली आणि या रुग्णालयामध्ये मुलांसाठी बेकायदेशीरपणे स्टेम सेल थेरपीचा वापर केला जात असल्याचं उघड झालंय। त्यामुळे महापालिकेने हॉस्पिटलचा परवाना रद्द केला। मुंबई महापालिकेने रस्ते, मोकळ्या जागा, डेब्रिज मुक्त करण्यासाठी पावलं उचलली आहेत। सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे राडा रोडा फेकणाऱ्यांवर पालिकेची नजर राहणार आहे आणि यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील चंद्रनगर गावात देवीच्या पालखीसोबत पारंपरिक नाच सादर केला जातोय। चंद्रनगर गावात गोमूचा नाच आणि पारंपरिक तमाशा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। दापोलीतल्या वणंद गावात पद्मावती देवीच्या पालखी सोहळ्याला भाविकांनी हजेरी लावली। होळीच्या 5व्या दिवशी पालखी देवळातून बाहेर पडली आणि यावेळी पोटी भरण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती। दापोली शिमगोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। शिमगोत्सव दरम्यान देवी पद्मावती आणि झालाई या 2 बहिणींच्या पालखी भेटीचा दुर्मिळ योग गिम्होणे गावातील भानेश्वर मंदिरात पाहायला मिळाला। रत्नागिरी जिल्ह्यातील लाडगरमध्ये शिमगोत्सव पालखी काढण्यात आली। लाडगरच्या भांडारवाड्यातून पालखी जात असताना अश्वराजाने सलामी दिली आणि त्यानंतर पालखीला निरोप देण्यात आला। सलग 3ऱ्या आठवड्यात मंगळवारपासून सुनावणीला सुरुवात झाली। आज शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी विरोधक आक्रमक राहणार आहेत। शेतकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात आक्रमक राहतील। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी होईल। मलिकांवर तपास यंत्रणेनं केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं त्यांच्या वकिलांनी हायकोर्टात म्हटलं।
मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरण सिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे। अदानी समूहाने जो आर्थिक घोटाळा आणि भ्रष्टाचार केलेला आहे त्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजने त्यांना मदत केलेली आहे, त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येतं। अहमदनगरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत। या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येतोय। मुंबईत बॉम्बस्फोट होणार अशी फोनवरून धमकी देणाऱ्याला पालघरच्या डहाणूमधून अटक करण्यात आली आहे। अश्विन महिस्कर असं आरोपीचं नाव असून तो नागपूरचा रहिवासी आहे। गडचिरोलीमधल्या भामरागड तालुक्यात माओवाद्यांनी धुमाकूळ घातला। रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या मिक्सर मशीनची त्यांनी जाळपोळ केली। यात जवळपास 25 लाख रुपयांचं नुकसान झालंय। जळगावच्या धरणगावमधल्या चांसर गावात कापसावरून 2 गटात हाणामारी झाली। 3 महिन्यांपासून कापूस साठवून ठेवल्याने त्यातील किड्यांमुळे त्रास होत असल्याचं सांगताना वाद झाला। लातूरमध्ये विवेकानंद पोलीस ठाण्याच्या आवारात रील करून सोशल मीडियावर व्हायरल करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अद्दल घडवत त्याला माफी मागायला लावली। ठाण्यातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख रवी परदेशी यांच्यावर फेरीवाल्यांसोबतच्या भांडणादरम्यान जीवघेणा हल्ला झाला। रवी परदेशींच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानं त्यांचा मृत्यू झाला। राबोडी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून एका मुलाला आत्महत्या करण्यापासून वाचवलंय। ठाण्यातील या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होतोय। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दाम्पत्याने विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी या दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केले। या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल न केल्यानं त्यांनी उपोषण सुरू केलं होतं। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 15 वर्षीय विद्यार्थ्याचा ट्रक खाली चिरडून जागीच मृत्यू झाला। बुलढाण्याच्या खामगावमधील फरशी इथे गॅसची वाहतूक करणाऱ्या ट्रकने टपरीला धडक दिली। स्थानिकांनी या ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं। भिवंडीतल्या आदर्श पार्क इथं चोरी झाली आहे। चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तसंच सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरून नेलेला। उल्हासनगरमध्ये स्टेशन परिसरात गांजाची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय। संजय गांधीनगरमधील एका घरात गांजाची विक्री केली जात असून पोलीस मात्र याबाबत अनभिज्ञ असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं। जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमध्ये अचानक गवताला आग लागल्याचं समोर आलं आणि यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं। बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना धुळ्याच्या साक्री तालुक्यातील दिघावे या गावात घडली आहे। शेतात गहूला पाणी देत असताना ही घटना घडली असून शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूरमधील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात काळा बिबट्या सापडला होता, मात्र या बिबट्याची स्थानिक गावकऱ्यांनी शिकार केली। मात्र काळ्या बिबट्याच्या शिकारीचं वास्तव वन खात्यातील वरिष्ठ अधिकारी अजूनही मान्य करायला तयार नाहीत। बुलढाणा जिल्ह्यात असलेलं ज्ञानगंगा अभयारण्यातील जंगल सफारी पर्यटकांसाठी आकर्षक ठरू लागली आहे। बिबट्याच्या जोडप्याबरोबरच अनेक ठिकाणी अस्वलही पर्यटकांचं लक्ष आकर्षित करून घेत आहेत। कोंबड्याच्या झुंजी आणि त्यावर सट्टा खेळण्यास कायद्यानं बंदी असताना भंडाऱ्यातील लाखांदूरच्या कोंबड्यांच्या झुंजीचा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओत झुंज चालली आणि या ठिकाणी 3 पोलीस हजर असल्याचं दिसतंय, त्यामुळे पोलिसांचाच अवैध धंद्यांना आशीर्वाद असल्याची चर्चा भंडाऱ्यात सुरू झाली। राज्यसभा 2021चा निकाल जाहीर झाला असून सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात पहिला आलाय। प्रमोद यांनी सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला असून ते सध्या नाशिकमध्ये उद्योग उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत। MPSC राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला। यात महिला गटात सोनाली मात्रे हिने प्रथम क्रमांक पटकावलाय, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सोनालीला 3रा क्रमांक मिळाला। लाल, केशरी आणि क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। विदर्भातील विविध भागातील डोंगर दऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडांनी शोभून दिसत आहेत। ही फुलं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटातील चित्रही सध्या असंच काहीसं आहे। आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते अकोल्यात राजेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते। G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आजपासून दिल्लीत महत्त्वाची बैठक सुरू होते आणि या बैठकीसाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह दिल्लीत दाखल झाले असून चीनचे परराष्ट्र मंत्रीही दिल्लीत पोहोचणार आहेत। भाजपचे अध्यक्ष JP नड्डा कर्नाटक दौऱ्यावरती आहेत। दुपारी 1 वाजता चामराजनगरमध्ये भाजपच्या विजय संकल्प रथयात्रेला ते हिरवा झेंडा दाखवतील आणि जाहीर सभेलाही नड्डा संबोधित करणार आहेत। उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना Z+ सुरक्षा मिळणारे धोका लक्षात घेता अंबानी कुटुंबियांना फक्त देशातच नव्हे तर परदेशातही Z+ सुरक्षा पुरवावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले।
आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.